ट्रेन मध्ये या काकासोबत झगडा काऊन झाला हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ब्लॉग आखरीपर्यंत तपा. तर काय म्हणता नागपूरचे पोट्टो, काय नाही सकाळी सकाळी कपडे प्रेस करत होतो कारण आपल्याला निघायचं होतं आणि पॅकिंग बी करणं चालू करून दिली. आता कुठं जायचं होतं, का जायचं होतं हे तर तुम्हाला माहितच पडलं असेल कारण मी एक रील पोस्ट केली आहे आणि याचे फुल ब्लॉग बिन 2-3 पार्ट मध्ये येईल, तर ते पाहिजे बी नका विसर्जा. बरं तर सगळं झाल्यावर मी आंघोळ वगैरे केली ना, तयारी केली. आता बाहेर गावले जायचं होतं तर थोडं कॅश बिन काढून घ्या मला एटीएम मधून, कारण तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन कुठं बिन धोका देऊ शकते. आणि काल तुम्ही स्टोरीवर पाहिलंच असेल का जायच्या टायमावर बॅग ना आपली अवकात दाखवून दिली. एवढा दिमाग खराब झालता ना का सांगू तुम्हाला, कारण जहाच्या टायमावरच झालं सगळं. घरून जायला निघलो तर पोट्टे सगळे बाय करायला बाल्कनी चालते पा. आता मेट्रो स्टेशनवर आलो, तिथून मेट्रो पकडली ना, मेट्रोनं आलो डायरेक्ट नागपूर रेल्वे स्टेशनवर. आपले हिंगणघाटचे जेवढे काही कंटेंट क्रिएटर होते, जसे आपले मित्र विशाल दादा, प्रेया, MS32चा व्लॉगर मजेश, रोहित, हे सगळे येऊनच होते. मग आम्ही आलो प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. तिथून ट्रेन आल्यावर आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि ह्या काकासोबत आमचा झगडा झाला, कारण आमची तिकीट कन्फर्म असून बिन आम्ही त्यांनी तिथं बसू दिलं, तरी बिन ते इच्छक काड्या करे आमच्यासोबत. बरं तर जाऊ द्या. प्रियामध्ये आलता तलविंदर, त्यानं थोडंसं तलविंदरचं गाणं म्हणलं. मग घरून ताईनं पराठे आणले होते तर आम्ही पराठे खाल्ले. आणि सायंकाळच्या टायमाला एका जागी ट्रेन थांबली होती, तर त्या स्टेशनचं नाव नव्हतं माहिती. तिथं आम्ही थोड्या वेळ उतरलो, थोड्या वेळ मस्त्या केल्या. अन झोप तर एवढी लागून होती का सोडूनच द्या. आल्याबरोबर डायरेक्ट झोपलो. सकाळी उठलो तेव्हा बी एका स्टेशनवर थांबूनच होती. बाहेर निघून पाहतो तर एक नंबर व्ह्यू होता. आरशात थोडे आपले मुखदर्शन केले आणि गेलो खाली व्हासाठी. तिथून ट्रेन चालू झाली. बड्या व्ह्यू पाहत पाहत ब्रश करत करत समोर गेलो. बरं तर याच्या पुढचं सगळं काही दुसऱ्या पार्ट मध्ये आणि दुपारी 5 वाजता आपला फुल व्लॉग इन युट्यूब आहे, तो बिन पाहिजे विसर्जन का. बरं तर पोट्ट्यासाठी एवढंच. मग का पोट्टो भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.